नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचा आवडता चॅनल BMC कामगारमध्ये। आणि चला व्हिडिओ सुरू करूया। 8व्या वेतन आयोग आणि महागाई भत्त्याबद्दल दोन मोठ्या बातम्या आल्या आहेत मित्रांनो, आणि काळजीपूर्वक पाहू शकता आपण। प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शन भोक्ता यांना जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि नक्की जाणून घ्या आपण पुढे काय आहे या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोग आणि महागाई भत्त्यावरती काय अपडेट आहे पूर्ण माहिती जाणून घेऊया आपण। व्हिडिओ सुरू करूया। चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया व्हिडिओची। 8व्या वेतन आयोगबद्दल काय माहिती आहे जाणून घेऊया सविस्तर। तर मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता हा चार्ट। राज्य सरकारने हे चार्ट उपलब्ध केले आहे आणि शेअर केले आहे। तर मित्रांनो, संसदमध्ये हा मुद्दा उचलला गेलेला आहे की कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग आणि महागाई भत्ता कधी देणार, केव्हा देणार आणि कसा देणार याबद्दल ही पूर्ण चर्चा झालेली आहे। आणि या चर्चा कशा सविस्तर आलेल्या आहेत हेही आपण यात जाणून घेऊ। आपल्याला आतापर्यंत कळलंच असेल की प्रत्येक ठिकाणी फिटमेंट सेक्टर 8व्या वेतनबद्दल चर्चा चालू आहे आणि ह्या चर्चा वारंवार होतच असतात। आणि त्याबद्दल ह्या जावेद अली खान या साहेबांनी आपल्या ज्या डिमांड ठेवल्यात त्या पद्धतीने कशा मांडल्यात आणि काय रूल्स रेग्युलेशन नियम असणार हेही या चार्टमध्ये दिसत आहे। आपण स्क्रीनशॉटही घेऊ शकता आणि पाहू शकता। तर मित्रांनो, या चार्टमध्ये असं दिलं आहे की फिटमेंट फॅक्टर जो आहे त्या पद्धतीने 8वा वेतन आयोग लागू होणार आणि जोही लागू होणार त्यांना हेच कारणीभूत असणार की कशा पद्धतीने लागू होणार। आणि हे सगळे मुद्दे जावेद अली खान यांनी मांडले आहेत। खूप लांब काळानंतर ही डिमांड चालू होती कर्मचाऱ्यांची, ऑफिसरची। फिटमेंट सेक्टर आणि 8वा वेतन आयोग आणि त्यांच्या फॅमिलीच्या बेसवरती कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करावे, कसं नियोजन करावं, कसं वेतनवाढ करावी या पद्धतीने हे नियोजन करण्यात आले आहे। आपल्याला आतापर्यंत कळलंच असेल की प्रत्येक ठिकाणी फिटमेंट सेक्टर 8व्या वेतनबद्दल चर्चा चालू आहे आणि ह्या चर्चा वारंवार होतच असतात। आणि त्याबद्दल ह्या जावेद अली खान या साहेबांनी आपल्या ज्या डिमांड ठेवल्यात त्या पद्धतीने कशा मांडल्यात आणि काय रूल्स रेग्युलेशन नियम असणार हेही या चार्टमध्ये दिसत आहे। आपण स्क्रीनशॉटही घेऊ शकता आणि पाहू शकता। तर मित्रांनो, या चार्टमध्ये असं दिलं आहे की फिटमेंट फॅक्टर जो आहे त्या पद्धतीने 8वा वेतन आयोग लागू होणार आणि जोही लागू होणार त्यांना हेच कारणीभूत असणार की कशा पद्धतीने लागू होणार। आणि हे सगळे मुद्दे जावेद अली खान यांनी मांडले आहेत। खूप लांब काळानंतर ही डिमांड चालू होती कर्मचाऱ्यांची, ऑफिसरची। फिटमेंट सेक्टर आणि 8वा वेतन आयोग आणि त्यांच्या फॅमिलीच्या बेसवरती कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करावे, कसं नियोजन करावं, कसं वेतनवाढ करावी या पद्धतीने हे नियोजन करण्यात आले आहे। जसं मित्रांनो, जुना आयोग 7वा वेतन यामध्ये फॅमिली युनिट 3च्या पद्धतीने वेतन होता आणि त्या पद्धतीने 8व्या वेतन आयोगाच्या हिशोबाने 5वरती आधारित केला पाहिजे अशी ही डिमांड होती। आणि ही अशी डिमांड ही कंप्लीटही होणार आहे। तर ह्यात काही अशी शंका नाही। तर मित्रांनो, अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपले वित्तमंत्री पंकज जोहरी यांनी उत्तर दिलेलं आहे याच्यावरती। आता हे उत्तर काय दिलं आहे पुढे हे जाणून घ्या। तर मित्रांनो, वित्त राज्यमंत्री पंकज जोहरी यांनी सांगितलं आहे की हा जो 8व्या वेतन आयोग आहे हा प्रस्थापित गेल्या वर्षी झाला होता, म्हणजे 2025 नोव्हेंबरमध्ये। आणि त्यानंतर त्याच्यावरती हे ॲक्शन घेण्यात येत आहे। आणि कोणत्या पद्धतीने ॲक्शन घेण्यात आहे यामध्ये आपल्याला पंकज जोहरी साहेबांनी सांगितलं आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये असं कळून येत आहे की आतापर्यंत आहे ना निकाल काय बराच लागलेला नाही, पण जो निकाल लागणार आहे तो आपल्या फेवरमध्येच लागणार आहे। आणि त्या आपल्या फॅमिलीच्या हिशोबाने फिटमेंट सेक्टर 5 बद्दलच्या मोबदल्यानेच आपल्याला तो मिळणार आहे। आणि हे केंद्रात आता चर्चा चालूच आहे। आणि हे आता गेल्या महिन्यातच आपल्याला जी पगारवाढ झालेला आहे त्या पद्धतीनेही फिटमेंट सेक्टर आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो, इथे हेही कळतं की आपल्याला परिपूर्ण माहिती म्हणजे वेटिंग लिस्टवरती टाकलेलं आहे। जसं का 8व्या वेतन आयोगचं लागू तर झालं आहे, पण तो मिळण्यासाठी आपल्याला जवळजवळ 18 महिने लागणार। म्हणजे 18 महिने म्हणजे कधी आता आपण। तर मित्रांनो, आता मोठी बातमी आहे पुढची अशी महागाई भत्त्याबद्दल, ही आपण परिपूर्ण जाणून घेऊया। आपण स्क्रीनवरती पाहू शकता। मित्रांनो, जसा आपला गेला पगार होता जो 60% आणि वाढल्यानंतर 3% वाढल्यामुळे 63% झालं आहे। तर आपल्याला आतापर्यंत हे दिसतं। आणि आता आपण पुढील चार्टमध्ये पण पाहू की कसा पगार वाढलेला आहे आणि कोणत्या पद्धतीने पगार वाढलेला आहे हेही आपण जाणून घेऊ।
तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच आपल्याला माहिती मिळत आहे आणि एवढी माहिती देण्याबद्दल आपल्याला व्हिडिओचं सहकार्य केल्याबद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.